नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्नाटकातील नागराज नावाच्या शेतकऱ्याने त्याच्या शेतीला माकडांपासून जे नुकसान व्हायचं त्यापासून कशी मुक्ती मिळवली आणि त्यावरती कोणता प्रभावी उपाय किंवा शक्कल शोधून काढली याची थोडक्यात माहिती घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, ज्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या नागराज यांच्या युक्तीचा फायदा होईल। मित्रहो, हे नागराज उडुपी जिल्ह्यामध्ये शेती करतात आणि ते आपल्याप्रमाणेच माकडांमुळे होणाऱ्या त्रासाला वैतागले होते। शेतात भाजीपाला केला तर तो कोवळा भाजीपाला माकडं खाऊन फस्त करायची आणि त्यांच्या पदरात नुकसानच पडायचं। तसंच फळपिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती माकडं नुकसान करत होती आणि याला अक्षरशः ते वैतागले होते। त्यांनी त्यावर वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढल्या, पण सर्व प्रयोग त्यांचे फसले। सरतेशेवटी अशीच एक भन्नाट आयडिया त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पाळीव कुत्र्याचा वापर यासाठी करायचा ठरवलं। आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो मित्र, हा पट्टेरी वाघ नसून हा त्यांचा पाळीव कुत्रा आहे आणि हुबेहूब जसे पट्टेरी वाघाच्या अंगावरती पट्टे असतात तसे या कुत्र्याच्या अंगावर आपल्याला पट्टे दिसत आहेत। सर्वसाधारणपणे कुत्र्याच्या अंगावरती असे पट्टे नसतात। त्यांनी या कुत्र्याच्या अंगावरती पट्टे काढण्यासाठी कुठल्याही कलरचा वापर न करता आपण जो हेअर डाय वापरतो त्या हेअर डायचा त्यांनी या ठिकाणी वापर केलेला आहे। त्यामुळं ते पट्टे 4-5 महिन्यांपर्यंत तसेच त्या कुत्र्याच्या अंगावरती राहण्यास मदत होते आणि अतिशय ते पट्टे ठळकपणे पट्टेरी वाघाच्या अंगावरील पट्ट्यासारखेच दिसतात। यामुळे होतं काय मित्रहो, माकडं ही वाघाला घाबरत असतात आणि वाघ जंगलामध्ये ज्या ठिकाणी फिरत असतो त्या भागात सहजासहजी माकडं फिरकत नाहीत, असं एक बऱ्याच तज्ज्ञांचं निरीक्षण आहे आणि हुबेहूब याचंच या ठिकाणी प्रत्यय बघायला मिळाला आणि ही जी आयडिया किंवा शक्कल त्यांनी लढवली होती नागराज यांनी, यात त्यांना यश प्राप्त झालं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपली शेती ही माकडांपासून होणाऱ्या त्रासापासून मुक्त झालेली आहे। तर अशा प्रकारे त्यांनी या त्यांच्या पाळीव कुत्र्याचा वापर करून त्यांच्या शेतीमध्ये माकडांपासून होणाऱ्या नुकसानीचं बचाव केलेला आहे। मित्रहो, आज आपल्या भागातसुद्धा बऱ्याच ठिकाणी माकडं खूप उपद्रव करतात आणि अक्षरशः यामुळं बरेच शेतकरी मेटाकुटीला येतात आणि काही शेतकऱ्यांनी तर शेतीसुद्धा करायचं सोडून दिलेलं आहे। तर हा एक प्रयोग आजपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी अनेक प्रयोग केलेले आहेत, पण यात त्यांना यश आलेलं नाही आहे। हा शेवटचा नागराज यांनी केलेला प्रयोग आपणही करून बघायला हरकत नाही आणि माकडांपासून आपल्या शेतीतील होणारं नुकसान आपण टाळू शकतो, कमी करू शकतो। मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नागराज यांचा हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे शेतकरी नक्कीच नागराज यांच्या प्रयोगाची पुनरावृत्ती करतील आणि त्यांच्या शेतीचं संभाव्य नुकसान टाळू शकतील। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।